फिश मॅरिनेट करून ठेवल्यात आणि एकदम फ्रेशली इकडे तळून भेटतात. बॅग पकड बाबी. लोकांना मजा आली आहे आणि ही पोरगी बघा. अरे हिच्यामुळे मी जास्त घाबरलो माहिती आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत मालवणी जत्रेमध्ये. मालवणी जत्रा बघायसाठी आलेलो आहोत आपण आणि बोरिवलीमध्ये ही जत्रा लागते, मागाटने येते. बघूया आपण काय बघायला भेटतं आपल्याला नवीन नवीन. खरंच खूप उत्कृष्ट असं वाटतंय. बघूया कसं आहे काय सांगतो आम्ही तुम्हाला. मित्रांनो तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो जत्रेचा की काय काय स्टोर्स आहेत आणि काय काय गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत त्या. ठीक आहे, प्रत्येक दुकानावर आम्ही जात नाही पण तुम्ही लांबूनच बघा काय काय ठेवलेलं आहे, काय काय नाही ठेवलं. ऑलरेडी वाजलेत खूप, ॲक्च्युली खूप वाजलेत आणि पाऊस होता आज त्यामुळे बघा सगळ्यात जास्त. तर बघू शकता या स्टॉलवरती लाडू, खाजा या टाईपच्या मालवणी जे स्वादिष्ट असे गोड हे पदार्थ असतात ते इकडे ठेवलेले होते. आणि जसं की तुम्ही बघू शकता इकडे आता गरम मसाले, चिकन मसाला, मालवणी मसाला या टाईपचे मसाल्यांचे स्टोर्ससुद्धा होते. आणि खूपसे स्टोर्स होते ते सिमिलरच होते, म्हणजे एकसारखे स्टोर्स होते. जसं की आता इथे परत बघू शकता की लाडू, खाजा वगैरे त्याच सगळ्या गोष्टी इकडे पण भेटतात. आणि आपला मेन मोटिव्ह जो असतो तो मित्रांसोबत मजा मस्ती, पण मी एक पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून दाखवतो आहे. जसं तुम्ही बघू शकता खाली किती चिखल आहे. चिखल असूनसुद्धा या चिखलात आम्ही तुमच्यासाठी ही जत्रा फिरत होतो. तर आता इकडे बघू शकता सिंधुरत्न नावाचं हे दुकान होतं. इकडे मालवणी पीठ, वड्यांचं पीठ,
या टाईपच्या सगळ्या गोष्टी, घरगुती अशा गोष्टी भेटत होत्या. कोकम सरबत वगैरे सगळ्या प्रकारचे सरबत इकडे होते, जांभूळ सरबत, आणि जसं की बघू शकता इकडे लोणचे वगैरे या सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल होत्या. आणि आता तुम्ही बघू शकता की इकडे काय इकडे लोणचं, ओके लोणचं. तर मग इकडे बघू शकता विविध प्रकारचे लोणचे ठेवलेले आहेत आणि खूप टाईपचे लोणचे आहेत इकडे. तर गृहिणी पापड लोणचे हे स्टोअरचं नाव आहे. इकडे एक नंबर आहे. बोला काय बोलायचं आहे. इकडे बघा गाईज सुखा नाश्ता जो असतो तो चकली वगैरे, भाकरवडी, वेफर्स वगैरे या टाईपचा सुखा नाश्ता इकडे ठेवलेला आहे. तर या दुकानात सुखा नाश्ता भेटतो फक्त, बघू शकता तुम्ही. आपलं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब करा. बांदेलकी ब्लॉग्स. ठीक आहे, चला काका, थँक्यू. मित्रमंडळाचे ज्येष्ठ सुभाष देसाई साहेब यांना विनंती की त्यांनी मंचावर यावे. सुभाष देसाई साहेब यांना विनंती की त्यांनी मंचावर यावे. मित्रांनो, नवीन लग्न झालं असेल बाबू हाय मालवणी तर मित्रांनो इकडे बघू शकता की विविध प्रकारचे पापड वगैरे या टाईपची दुकानंसुद्धा होती. पापड वगैरे इथे किच्छा पापड वगैरे या गोष्टी भेटत होत्या. आणि मग नंतर मसाल्याचं दुकान, विविध प्रकारचे मसाले, उषा वहिनी मसाले, यांच्याकडे विविध प्रकारचे मसाले होते. त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे एक गोळावाला होता. नंतर बघा पोहे, बघा पोहे. तर बघू शकता तुम्ही इकडे कोकम सरबत वगैरे लोक घेत होती. आणि पुढे अशीच वेगवेगळ्या प्रकारची दुकानं होती. आणि त्यानंतर स्टार्ट होतात खाण्यापिण्याची दुकानं. इकडे मुखवास वगैरे ठेवलेला होता, वेगवेगळ्या टाईपची बडीशॉप्स, मुखवास या सगळ्या गोष्टी होत्या. तर बस असेच सगळे नॉर्मली म्हणजे ऑलमोस्ट सेम दुकानं होती सगळीकडे. त्यामुळे आता मी जास्त दुकानं फिरवत नाही. आता आपण जाऊया मेन ज्या गोष्टी आहेत त्याकडे, म्हणजेच खाण्यापिण्याची दुकानं. घेतो मी नॉर्मली घेतो POV मध्ये टाकूया. मग मालवणी चिकन भाई मेरे साइड इनका भी वीडियो बना. बोलो अंकल, कुछ बोलो. क्या बेच रहे हो भाई? क्या क्या बेच रहे हो? सोलकढी आहे. सोलकढी किती आहे? 100 रुपये. 100 रुपयाला. खरवस आहे आणि 50 रुपये छोटा वाटा. खरवस कसा? 200 रुपये. 200 रुपये अर्धा किलो अर्धा खरवस. किलो, पाव किलो 100, 120ला आहे. पाव किलोचा पण डबा भेटेल तुम्हाला. आपल्याला कोंबडी वडे आहे, जेवण वगैरे भेटतं. जेवण वगैरे पण आहे. मालवणी कोंबडी वडे आहे, मटण वडे, फिश थाली, आंबोळी उसळ आहे, काजू उसळ आहे. मालवणी जेवण सर्व मच्छी फ्राय वगैरे, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, बांगडा फ्राय, कोलंबी फ्राय, सर्व मालवणी जेवण भेटतं. नाव काय? पारिजात हॉटेल. पारिजात हॉटेल. ठीक आहे, बघा गाईज, पारिजात हॉटेलमध्ये या आणि हे सगळं ट्राय करा. ठीक आहे, बालुशाही सगळं भेटेल. स्वीट्सपासून चिकन, मटन, सगळं, नॉनव्हेज बिनव्हेज सगळं. ठीक आहे, चला. कलेजी पाव वगैरे आहे. हे पण तुमचंच आहे का? कलेजी पाव वगैरे, किमा पाव वगैरे सगळं 30-30 रुपयाला. ठीक आहे, 30-30 रुपयाला कलेजी पाव, किमा पाव, और क्या क्या है? किमा पाव, जवळा पाव, कोलंबी पाव सगळं बघू शकतो.
जो खाते हैं वो इकडे व्हेज मंचुरियन, व्हेज नूडल्स, बटर दाबेली, व्हेज नूडल्स, मंचुरियन वगैरे आहे. पण मालवणी जत्रेत येत आहेत तर गाईज मी तर बोलेन हे सगळ्या गोष्टी खाण्यापेक्षा बेस्ट असेल की ह्या सगळ्या गोष्टी खातो. कारण का इकडे येण्याचा हाच फायदा असला पाहिजे की काहीतरी असं स्पेशल खावं. ठीक आहे. तर हे बघा फिश मॅरिनेट करून ठेवलं आणि एकदम फ्रेशली इकडे तळून भेटतात. साबणाच बघू शकता मित्रांनो, खेकडे पण आहेत इकडे. खेकडे आहेत, चिकन बिर्याणी सुद्धा आहे. काय पाहिजे तुला? चॉकलेट पान. कोणतं चॅनल आहे? हाँ बांदिल की ब्लॉग्स. हाँ बांदिल की ब्लॉग्स. डालो गाइस, सब्सक्राइबर भेटते आपल्याला एक. इंस्टा पे है ना? हाँ इंस्टा पे यूट्यूब. ये कितने का है चॉकलेट पान? 30 रुपयाला चॉकलेट पान भेटेल. मकई पान है 30 रुपयाला हा मकई पान. कलकत्ता स्पेशल है 30 रुपयाला हा कलकत्ता पान. बनारसी 20 आणि हा 20 रुपयाचा. ये सब मीठा पान रहेगा. सब मीठा पान है. ओके. 50 का कौन सा बोला? 50 वाला फायर पान रहेगा. फायर पान सुद्धा भेटेल इकडे तुम्हाला. ठीक आहे. पान खा आणि तोंड जाळून घ्या. हां इकडे या खायला पान. काही पण खाल्लात तोंड गोड करायसाठी पान खायला या. ठीक आहे. चलो बाय. उपविभाग प्रमुख महिला अनिताताई सावंत यांच्या या मालवणी जत्रोत्सवाला इथे आव्हान झालेलं आहे. आम्ही त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊ. सो गाईज आता आम्ही बसलेलो आहोत टोरामध्ये. ओ येस. हे बघा 2 नमुने माझ्या मागे बसलेले आहेत. बघूया आता काय फील येतो. फील फोकस इकडे ठेवा का? फोकस इकडे ठेवू आपण. मी रिलॅक्स आहे या राईडमध्ये. राईड बघून घ्या. राईड दाखवतो तुम्हाला मी प्रॉपर. आणि गाईज चालू झालेलं आहे. ओ येस.
नहीं डरते गाइस, डरने वाले पीछे देख। दीदी पीछे देखो दीदी। बैग पकड़ बाजी। मी कसा आडवा तिडवा बसतोय हो, मला काय फरकच नाही। दीक्षू रडलेली आहे गाइस, दीक्षू रडलेली आहे। अरे नाही पडणार रे, अरे नाही पडणार रे। गाइस बघा पाठी हालत बघा हिची काय झाली आहे। आणि ही समोर पोरगी बसले, ती एकटी बसले बघा, तिच्यात गट्स बघा, गट्स। इसे बोलते डेअरिंग। यस and it's getting over guys, it's getting over। भाई साहब, अरे बस हो गया, मैं गिरने वाला है। अरे रे बस झालं, हे बस झालं। कंबर लचकली रे, कंबर लचकली रे। ओ भाई साहब, भाई 100 रुपीज वसूल राइड है। ओ भाई भाई कंबर लचकली। दीदी वीडियो देखने के लिए सब्सक्राइब करो हमारे चैनल को, ठीक है? क्या नाम है? बांदिल की ब्लॉग्स। अनिल की ब्लॉग्स। हाँ अनिल अनिल नहीं, बांदिल की। सर्च मार के दूँ क्या आपको? नेक्स्ट वीडियो में आप आओ, मराठी ब्लॉग से। कसा होता एक्सपिरियन्स? परत रडेल काही पासासाठी। लेट्स गो वाटला मस्त असतं एकदम, एक नंबर ना, एकदम मस्त आहे। लोकांना मजा आली आहे। आणि ही पोरगी बघा, अरे हिच्यामुळे मी जास्त घाबरलो माहिती आहे। तर मित्रांनो जेवढी दुकानं आतमध्ये होती तेवढीच स्टॉल्स तुम्हाला बाहेर सुद्धा दिसते। वेगवेगळ्या टाईपचे स्टॉल्स इकडे रोडला सुद्धा लावून असतात लोक। तर खूप अशी सुंदर अशी जत्रा होती आणि खूप लोक इथे मराठी माणसं आपल्याला खूप अशी भेटली जी आपल्याला एकदम सपोर्ट करत होती। तर खरंच खूप मजा आली। आणि
बाहेरच्या स्टॉल्सवर पण तुम्ही जे पाहिजे ते घेऊ शकता. खूप गोष्टी आहेत, जेवढ्या आतमध्ये नाही तेवढ्या गोष्टी बाहेरच आहेत त्या म्हणजे स्टॉल्सवरती. तर या स्टॉल्सवरती तुम्ही खूप खरेदी करू शकता आणि खरंच खूप मस्त वाटलं या जत्रेमध्ये फिरून. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर आपला व्लॉग संपलेला आहे आणि खूप मजा आली या जत्रेमध्ये. ॲक्च्युली आम्ही खूप लेट आहोत, आम्हाला पण माहिती आहे उद्या परवा ही जत्रा संपेल. ब्लॉग येईपर्यंत आय थिंक ही जत्रा संपलेली असेल. तर अशाच खूप जत्रा येत असतात मुंबईमध्ये, मालवणी जत्रा, कोकणी जत्रा वगैरे. तर या जत्रेंमध्ये जा आणि तुम्हाला दाखवलं जसं मी की खूप काही गोष्टी असतात जत्रेमध्ये फिरण्यासारख्या, बघण्यासारख्या आणि एन्जॉय करण्यासारख्या. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि अशाच मित्रांसोबत मस्ती मजा केलेल्या व्हिडिओंसाठी लाईक अँड शेअर करा. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.